माणसाचं मन त्याचं स्वतःचं ऐकतं की माणूस स्वतःच या मनाचा गुलाम होतो. म्हणजे जर ड्रायव्हरच्या हातात स्टिअरिंगच नसेल तर गाडीचा अपघात ठरलेला असतो. मानवी आयुष्याचंही आजकाल तसंच काहीसं होत नाहीये का? हो ना, अगदी अचूक उपमा आहे ही. म्हणजे एक गाडी कल्पना करूया आपण. इंजिन एकदम ताकदवान आहे. टाकीत इंधनही भरपूर आहे. पण स्टेअरिंगवर कुणाचाच ताबा नाहीये. आणि ती गाडी उताराला लागेल तशी नुसती धावतेय. एक्झॅक्टली. कधी खड्ड्यात आदळतेय, कधी एखाद्या झाडाला धडकतेय. आणि आज सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय माहितीये? आत बसलेल्या प्रवाशाला वाटतंय की गाडी तोच चालवतोय. बापरे, हा विचारच मुळात खूप अस्वस्थ करणारा आहे. हं. पण कसं आहे, तो वास्तवाच्या खूप जवळ जाणार आहे. हो. कारण आपण अनेकदा गाडीत तर बसलेलो असतो, म्हणजे आपण ठरवतही असतो की आज नक्की अमुक एका ध्येयापर्यंत पोहोचायचं. हं. पण प्रत्यक्ष प्रवासात ती गाडी कोण चालवतंय, कुठल्या दिशेला खेचून नेतंय याचा आपल्यालाच पत्ता नसतो. बरोबर. नियंत्रणाचा हा केवळ एक आभास आहे. आणि जेव्हा हा आभास तुटतो ना, तेव्हा हातात फक्त विस्कळीत झालेलं असं भरकटलेलं आयुष्य उरतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच रात्रीच्या या नीरव शांततेत जेव्हा आपण स्वतःच्याच आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा हा गोंधळ प्रकर्षाने जाणवतो. आपण आजवर अनेक तत्वज्ञानं ऐकली असतील, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या विशिष्ट विचारांच्या आधारे ही गुंतागुंत सोडवणार आहोत तो आधार आहे श्रीमद दासबोध. क्या बात है, खूपच महत्वाचा ग्रंथ. हो, समर्थ रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी मानवी मनाचं जे विच्छेदन केलं आहे ना, ते आजच्या या सोशल मीडियाच्या सततच्या नोटिफिकेशन्सच्या आणि डिस्ट्रॅक्शनच्या जगात अक्षरशः एका लख्ख आरशासारखं काम करतं. अगदी तंतोतंत. म्हणजे दासबोध वाचताना असं जाणवतं की माणसाचं मन कसं भरकटतं याचं अचूक मानसशास्त्र यात मांडून ठेवलंय. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. नक्कीच. आणि कसं आहे, हे केवळ मांडून ठेवलं नाहीये, तर त्यामागील नेमकी कारणमीमांसा आणि त्यावरचे अत्यंत ठोस असे व्यावहारिक उपायही त्यात आहेत. दासबोधातील तत्वज्ञान हे केवळ ढगांत तरंगणारं तत्वज्ञान नाहीये. ते जमिनीवर उभं राहून माणसाच्या मर्यादांना थेट भिडणारं विज्ञान आहे. मनाच्या या भरकटण्यावर समर्थांनी थेट बोट ठेवलं आहे. दासबोधात एक अत्यंत संथ, गंभीर आणि तितकीच विचार करायला लावणारी ओवी येते. बरं, कोणती? समर्थ म्हणतात, मन दिसते माघरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरुनी विवेके धरावे अथातरी. बापरे, शब्द अतिशय साधे आहेत पण अर्थ खूप खोल वाटतोय. हो ना, याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. मन हे काही डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तू नाहीये की ज्याला एका खोलीत कोंडून ठेवता येईल किंवा दोरीने बांधून ठेवता येईल. बरोबर, ते अदृश्य आहे. एक्झॅक्टली. पण ते अदृश्य असलं तरीही ज्याचं मन त्यानेच ते आवरायला हवं, आणि तेही केवळ बळजबरीने नाही तर विवेकाने स्थिर करायला हवं. म्हणजे हे ऐकायला खूप सोपं आणि सरळ वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात या अदृश्य गोष्टीला पकडणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कारण जी गोष्ट दिसतच नाही तिच्याशी लढायचं तरी कसं? हो, आणि आजच्या काळात तर ते अधिकच कठीण झालंय. अगदीच. विशेषतः आजच्या काळात याचं स्वरूप खूपच गुंतागुंतीचं झालंय. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत राहणे, एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर उड्या मारणे, न संपणाऱ्या फीड्समध्ये स्वतःला हरवून बसणे. आपण फक्त स्क्रीनकडे बघत असतो, बरोबर. पण प्रत्यक्षात आपलं लक्ष, आपली ऊर्जा कुणीतरी अदृश्यपणे ओढून घेत असतं. एक प्रकारची गुंगी आल्यासारखं आपण तासनतास स्क्रोल करत राहतो. हे आधुनिक काळातील मनाचं भरकटणंच आहे ना? हो ना. आणि इथे एक अत्यंत रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या गुंगीलाच दासबोध अत्यंत परखडपणे सामोरा जातो. आपण सहसा मन करारे प्रसन्न असं वरवरचं फील गुड वाक्य ऐकत आलो आहोत. हो, जणू काही फक्त विचार केला आणि मन प्रसन्न झालं. एक्झॅक्टली. पण दासबोधाचा दृष्टिकोन इथे पूर्णपणे वेगळा आणि अतिशय वास्तववादी आहे. ते केवळ मनाच्या प्रसन्नतेवर थांबत नाहीत. त्यांनी स्पष्ट केलंय की मन हे मुळातच अत्यंत चंचल आहे. त्यात एक उल्लेख आहे, चंचळ काही निश्चळेना. म्हणजे चंचल मन कधीच स्वतःहून स्थिर होत नाही. बरोबर. स्वतःहून नैसर्गिकरित्या ते स्थिर होत नाही. जसं पाण्याचा नैसर्गिक स्वभाव खाली वाहणे हा आहे, तसा मनाचा नैसर्गिक स्वभाव भटकणे हा आहे. वाऱ्यासारख्या चंचल मनाला लगाम लावणे ही एक अत्यंत जाणीवपूर्वक, सक्तीची आणि रोज नव्याने करावी लागणारी प्रक्रिया आहे. म्हणजे त्यासाठी साधना आणि शिस्त लागते. केवळ सकारात्मक विचारांचे फुगे फुगवून चालत नाही. अगदी बरोबर. पण इथे माझा एक प्रश्न आहे, किंवा एक प्रकारचा विरोध आहे असं समजा. आहा, सांगा ना.
जर मनाचा मूळ स्वभावच चंचळ आहे, म्हणजे पात्रातून बाहेर सांडणे हा त्याचा गुणधर्मच आहे, तर मग आपण स्वतःला किंवा इतरांना का दोष देतो? आपण अनेकदा म्हणतो की अरे माझं कामात लक्षच लागत नाहीये. हो, खूपदा ऐकतो आपण हे. मग हे लक्ष न लागणे हा मनाचा नैसर्गिक स्वभाव आहे की आपला स्वतःचा कमकुवतपणा आहे? कारण जर तो निसर्गनियम असेल तर त्यासाठी आपण अपराधी का वाटून घ्यायचं? हा एक अतिशय खोलवर जाणारा प्रश्न आहे आणि इथेच दासबोधातील मानसशास्त्राची खरी ताकद दिसून येते. बघ, निसर्गात गुरुत्वाकर्षण आहे, जो प्रत्येक गोष्टीला खाली खेचतो. हा निसर्ग नियम आहे. हो, बरोबर. पण माणूस म्हणून आपण त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन विमाने उडवतो, इमारती बांधतो. हा आपला पुरुषार्थ आहे. मन चंचल असणे हा नैसर्गिक स्वभाव आहे हे मान्य करणे म्हणजे पहिली पायरी. अच्छा. पण त्या चंचलतेच्या आहारी जाऊन स्वतःला उद्ध्वस्त होऊ देणे हा आपला कमकुवतपणा आहे. जेव्हा मनावर नियंत्रण नसते ना, तेव्हा माणसाच्या आत एक अत्यंत भयानक अवस्था जन्म घेते. आणि ती अवस्था म्हणजे आळस. मला इथे एक विचारप्रवर्तक प्रश्न मांडायचा आहे. जेव्हा माणसाच्या पदरी अपयश येतं, तेव्हा त्याचं कारण खरोखरच आजूबाजूची परिस्थिती असते की त्याचं स्वतःचं अनियंत्रित मान असतं? बापरे, हा मुद्दा खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. कारण कसं आहे, आपण नेहमी परिस्थितीकडे बोट दाखवण्यात पटाईत असतो. हो ना, नेहमीच. वेळच मिळाला नाही किंवा माझ्याकडे पुरेशी साधनं नव्हती, समोरून सपोर्ट मिळाला नाही, आज माझा मूडच नव्हता, अशा हजारो सबी आपण स्वतःला आणि जगाला देत असतो. परिस्थितीचं भांडवल करणं हे सर्वात सोपं काम असतं. अगदी तंतोतंत. आणि दासबोधात या सबींचा अत्यंत स्पष्ट शब्दांत समाचार घेतला आहे. आपण आळसाकडे फक्त एक विश्रांती म्हणून बघतो, पण दासबोध त्याला एका भयंकर आजारासारखं पाहतो. एक ओवी आहे, आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. शून्यकार झाली. हो, यातला शेवटचा टप्पा पहा. आळसामुळे केवळ शरीर सुस्त होत नाही, तर आपली निर्णय क्षमता आणि बुद्धी शून्याकार होते, नष्ट होते. जे योग्य आहे ते करण्याची बुद्धीच नष्ट होते. बापरे. आणि पुढे आणखी एक अत्यंत धारदार आणि कठोर ओवी आहे. दुश्चित्तपणासवे आळस, आळशे निद्राविळास, निद्राविळासे केवळ नास आयुष्याचा. म्हणजे दुश्चित्तपणातून आळस येतो. एक्झॅक्टली. इथे दुश्चित्तपणा म्हणजे डिस्ट्रॅक्टेड माइंड, तुमचं लक्ष नसणं. या दुश्चित्तपणातून आळस येतो. आळसातून झोपेचा किंवा सुस्तीचा विलास येतो. आणि हा विलास म्हणजे केवळ वेळ वाया घालवणे नाही, तर तो संपूर्ण आयुष्याचा केलेला विनाश आहे. नाश किंवा विनाश हा शब्द खूप गंभीर आहे. म्हणजे आपण अनेकदा उद्या करू म्हणत काम पुढे ढकलतो. हो, रोजचंच आहे ते. कामाला विलंब लावण्याची ही जी सवय आहे, ज्याला आजच्या मानसशास्त्रात प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात, ती सवय आपण खूप हलक्यात घेतो. आपल्याला वाटतं की आपण फक्त काम पोस्टपोन करतोय. पण दासबोध अतिशय ठामपणे सांगतोय की आपण काम पुढे ढकलत नाही, तर आपण आपल्या क्षमतेचा, आपल्या वेळेचा आणि पर्यायाने आपल्या आयुष्याचाच नाश करतोय. हे केवळ शारीरिक विश्रांतीचं लक्षण नाहीये, तर हा मेंदूला लागलेला गंज आहे. होय ना. आणि जेव्हा मन दुश्चित्त असते ना, तेव्हा माणूस समोर आलेल्या सुवर्णसंधीही गमावतो. एक प्रकारची मानसिक मरगळ माणसाला आतून पोखरत असते. आणि सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की माणूस स्वतःच स्वतःच्या ह्या अधोगतीचा शिल्पकार असतो. आणि तरीही आपण नशिबाला दोष देतो. माझ्याच बाबतीत असं का होतं, किंवा देवाने मला कमी दिलं, असा विचार करत बसतो. हो ना. पण हे तत्वज्ञान स्पष्ट सांगतं की दुश्चित्तपणा आणि आळस हेच मूर्खाचे सर्वात मोठे लक्षण आहे. म्हणजे आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपणच आपले सर्वात मोठे शत्रू बनतो. पण मग असा विरोधाभास का? म्हणजे माणूस स्वतःहून स्वतःचं नुकसान का करेल? त्याला तर पुढे जायचं असतं, यशस्वी व्हायचं असतं. मग तो स्वतःलाच का हरवतो? याचा अर्थ काय? कारण बघ, भरकटायला किंवा आळसात राहायला कसलेही कष्ट लागत नाहीत. उतारावरून खाली जायला इंजिनची गरज नसते, पण शिखरावर चढायला प्रचंड ऊर्जा लागते. खरंय. आपल्या मनाला नेहमी कमीत कमी ऊर्जेचा मार्ग हवा असतो. आता समस्येची जाणीव झाल्यानंतर यावर उपाय काय? यावर जर आपण मोठ्या चित्राशी याला जोडलं तर समर्थांनी दिलेले सर्वात मोठे आणि प्रभावी अस्त्र म्हणजे विवेक आणि सावधपणा. विवेक हा शब्द आपण खूपदा ऐकतो. म्हणजे विवेकबुद्धी जागृत ठेवा वगैरे आपण भाषणांमध्ये नेहमी ऐकतो. पण या संदर्भात, विशेषतः आजच्या या डिस्ट्रॅक्शनच्या जगात, त्याचा नेमका आणि व्यावहारिक अर्थ काय आहे? विवेक म्हणजे निरक्षीर विवेक.
काय योग्य आणि काय अयोग्य, काय शाश्वत आणि काय अशाश्वत हे अत्यंत स्पष्टपणे ओळखण्याची क्षमता म्हणजेच नित्य विवेक. अच्छा. नित्य म्हणजे जे कायमस्वरूपी आहे, ज्याचा खरोखरच दीर्घकालीन फायदा आहे, आणि अनित्य म्हणजे जे तात्पुरतं आहे, जे केवळ एका क्षणाचा मोह किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे. बरोबर. दासबोधात यासाठी एक अतिशय उत्तम आणि प्रॅक्टिकल तत्त्व सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, घेव येतेंची घ्यावे, घेव न येते सांडावे. म्हणजे जे घेण्यासारखे आहे, जे आपल्या हिताचे आहे, तेच घ्यावे. न करता त्याग करावा. आजच्या काळात बघायचं तर आपल्या मेंदूवर माहितीचा अक्षरशः भडीमार होत असतो. हो, कंटिन्यूस डेटा येतोय. मग काय पाहावे, काय ऐकावे, कोणाशी बोलावे आणि कशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे याची स्वतःच्या आत एक गाळण किंवा फिल्टर तयार करणे म्हणजे विवेक. हे ऐकायला आणि बोलायला खूप तार्किक आणि योग्य वाटतं, पण आपण जरा प्रॅक्टिकली विचार करूया. हा विवेक नेहमी जागृत कसा ठेवायचा? माझी एक संकल्पना आहे. मला असं वाटतं की आपला विवेक हा आपल्या मेंदूतल्या एका सिक्युरिटी गार्डसारखा आहे. मस्त उपमा आहे. त्याचा काम आहे अनावश्यक गोष्टींना बाहेर रोखणे. पण जेव्हा समोर मोबाईलची स्क्रीन असते, सतत नवीन नोटिफिकेशन्स येत असतात, तेव्हा असं वाटतं की त्या अल्गोरिदमने आपल्या सिक्युरिटी गार्डला लाच देऊन झोपून ठेवलंय. कारण हे ॲप्स बनवलेच आहेत आपल्याला अडकवून ठेवण्यासाठी. त्यात प्रचंड फ्रिक्शनलेस अनुभव असतो. एका थंब स्वाईपवर सगळं मिळतं. मग अशावेळी घेऊ न येते सांडावे हे तत्त्व आठवतच नाही. तो विवेक अचानक कुठे हरवतो. यावर काय उपाय आहे? तुमची ही सिक्युरिटी गार्डची उपमा अतिशय समर्पक आहे. आणि तो गार्ड झोपतो, कारण आपण त्याला सतत जागं राहण्याचं ट्रेनिंगच दिलेलं नसतं. इथेच समर्थांचा दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो, सर्वसावध असणे. सर्वसावध. हो, सावधपणा म्हणजे केवळ रस्त्यावरून चालताना आजूबाजूला लक्ष ठेवणे नव्हे, तर सतत स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या कृतींवर एका त्रयस्थासारखा पहारा ठेवणे. दासबोधात म्हटल्याप्रमाणे दृढनिश्चयो धरावा, संसार सुखाचा करावा. म्हणजे निश्चयाचा अभाव हेच दुःखाचं कारण आहे. एक्झॅक्टली. जोवर तुमचा निश्चय ठाम नाही, तुमच्या ध्येयावर तुमची नजर रोखलेली नाही, तोवर तुमचे मन तुम्हाला फसवणारच. अल्गोरिदम तर नंतर येतात. आधी तुमचं स्वतःचं मन तुम्हाला फसवण्यासाठी तयार असतं. सतत स्वतःच्या विचारांचे साक्षीदार होणे, एक मायक्रोपॉज घेणे, हाच यावर उपाय आहे. म्हणजे स्वतःच्याच मनाबाहेर उभं राहून स्वतःलाच बघणं. हे विचार माझ्या हिताचे आहेत का? ही कृती, हे आता मी जे 1 तास काहीतरी निरर्थक बघत बसलोय, हे मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जाते की त्यापासून दूर नेते? बरोबर. हा प्रश्न स्वतःला सतत विचारत राहणं, हे एक प्रकारचं कॉग्निटिव्ह इंटरव्हेन्शन आहे. तंतोतंत. जेव्हा तुम्ही सवयीने मोबाईल उघडता किंवा काम पुढे ढकलण्याचा विचार करता, तेव्हा तो सावधपणा तुम्हाला कॉलर पकडून विचारतो, मी हे का बघतोय? याचा मला खरोखर फायदा आहे का? हा सावधपणा म्हणजे त्या स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सच्या मध्ये एका सेकंदाचा पॉज घेणं. तो 1 सेकंड तुमचा झोपलेला विवेक जागा करतो आणि तुम्हाला त्या लूपचे गुलाम होण्यापासून वाचवतो. ठीक आहे, पण केवळ हे तत्वज्ञान ऐकून उपयोग नाही ना. प्रत्यक्ष कृतीत ते आणायचं कसं? इथे दासबोधात वैराग्य आणि अभ्यास या 2 शब्दांवर खूप भर दिला आहे. हो, खूपच भर दिलाय. पण कसं आहे, वैराग्य हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर घरदार सोडून जंगलात जाणारा भगवे कपडे घातलेला एखादा संन्यासीच येतो. आजच्या या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि EMIच्या जीवनात हे वैराग्य कसं शक्य आहे? आपण सर्व सामान्य लोक आहोत, आपल्याला घरदार चालवायचंय. इथेच आपली आणि समाजाची सर्वात मोठी गल्लत होते. वैराग्याचा चुकीचा अर्थ आपण रूढ करून ठेवलाय. समर्थांनी स्वतः या प्रकारच्या पलायनवादी वैराग्याला अत्यंत कठोर शब्दांत फाटकारले आहे. अच्छा. ते स्पष्ट म्हणतात, वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टांचे मिळे. म्हणजे जे लोक स्वतःचा जबाबदाऱ्या, स्वतःचे प्रश्न सोडून जंगलात पळून जातात, ते तिथेही दुःखी आणि कष्टीच राहतात. म्हणजे पळून जाऊन काही उपयोग नाही? मुळीच नाही. कारण ते शरीर जंगलात घेऊन जातात, पण मन त्यांच्यासोबतच असतं. आधुनिक जगात वैराग्य म्हणजे घरदार सोडून जाणे नव्हे, तर वैराग्य म्हणजे अनावश्यक गोष्टींपासून स्वतःला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अलिप्त ठेवणे, डिटॅच ठेवणे. म्हणजे याला आपण डिजिटल वैराग्य किंवा आधुनिक वैराग्य म्हणू शकतो? अगदी बरोबर. सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगापासून, सततच्या नोटिफिकेशनच्या व्यसनापासून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या व्हॅलिडेशनपासून वैराग्य घेणे. किती लाईक्स आले, कोणी काय कमेंट केली, यावर आपला आनंद अवलंबून नसणे. आपण या जगात राहायचं, सगळी कामं करायची,
पण त्या जाळ्यात अडकायचं नाही. कमळाच्या पानावर जसं पाणी असतं तसं. एक्झॅक्टली. कमळाच्या पानावर पाणी असतं, पण ते पान पाण्याने भिजत नाही. हेच आधुनिक वैराग्य. पण हे असं एका रात्रीत जमत नाही बरं का. आज ऐकलं आणि उद्यापासून आपण एकदम डिटॅच झालो असं होत नाही. हो, ती एक प्रोसेस आहे. त्यासाठी सर्वात महत्वाची आणि रोज करावी लागणारी गोष्ट आहे अभ्यास, सराव. दासबोध अत्यंत परखडपणे सांगतो, कष्टेविण फळ नाही, केल्याविण होत नाही. मनाला एका जागी आणण्यासाठी रोज अभ्यास आणि सराव करावा लागतो. मन पळून जाईल, त्याला परत ओढून आणायचं. ते पुन्हा पळेल, पुन्हा आणायचं. ही लढाई रोजची आहे. खऱ्या अर्थाने हा एक अनुभवाचा मार्ग आहे. कोणतीही गोष्ट केवळ कल्पनेने साध्य होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. आपण जसे रोज जिममध्ये जाऊन व्यायाम करून स्नायू बळकट करतो, एका दिवसात बॉडी बनत नाही, तसाच हा मनाचा स्नायू आहे. तो बळकट करण्यासाठी अभ्यास आणि विवेक यांचा रोज जाणीवपूर्वक सराव करावा लागेल. अगदी तसंच. न्यूरोप्लास्टिसिटीचा जो सिद्धांत आजचं विज्ञान सांगतं ना, की आपण आपल्या मेंदूला सततच्या सरावाने नवीन सवयी लावू शकतो, तेच समर्थांनी अभ्यास या शब्दात शेकडो वर्षांपूर्वी सांगितलंय. हो ना. आणि जेव्हा आपण हा जाणीवपूर्वक सराव करतो, तेव्हा आपल्याला हळूहळू जाणवायला लागतं की आपणच आपल्या आयुष्याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहोत. जर मन नियंत्रणात नसेल तर आयुष्य हाताबाहेर जाते. हा निसर्ग नियम आहे, हे सत्य आहे. बरोबर. पण अभ्यास आणि वैराग्य या दोन शस्त्रांनी आपण ते भटकटलेलं स्टिअरिंग पुन्हा आपल्या हातात घेऊ शकतो. गाडी पुन्हा ट्रॅकवर आणू शकतो. नक्कीच. या संपूर्ण सखोल चर्चेचं सार जर एका वाक्यात मांडायचं झालं तर ते असं असेल की मन हे एक अफाट आणि शक्तिशाली साधन आहे, एक टूल आहे. जर ते आपला मालक बनलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं, आळसात आणि विनाशात संपतं. पण जर आपण विवेक म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता, अभ्यास म्हणजे सततचा सराव आणि आधुनिक वैराग्य म्हणजे अलिप्तता यांच्या सहाय्याने त्यावर ताबा मिळवला तर त्याच मनाच्या जोरावर आयुष्याला एक अतिशय योग्य, स्पष्ट आणि प्रगल्भ दिशा मिळते. होय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल कोणीतरी बाहेरून येऊन करणार नाहीये. आणि तो उद्यापासून, पुढच्या आठवड्यापासून नाही, तर तो आज, याच क्षणापासून, याच रात्रीपासून व्हायला हवा. कारण उद्या हा शब्दच मुळी आळसाचा आणि दुश्चित्तपणाचा सर्वांत मोठा मित्र आहे. म्हणूनच आपण सर्वांनी स्वतःच्या जगण्याकडे जरा मागे वळून पाहण्याची गरज आहे. आज रात्री जेव्हा सर्व शांत होईल आणि आपण झोपायला जाऊ तेव्हा आपण स्वतःला एक क्षण हा प्रश्न नक्की विचारला पाहिजे. आपल्या आयुष्याच्या या धावणाऱ्या गाडीचं स्टिअरिंग खरोखर कुणाच्या हातात आहे? आपल्या जागृत विवेकाचं की आपल्या चंचल आणि भरकटलेल्या मनाच्या? जोपर्यंत या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आपण स्वतःला देत नाही, तोपर्यंत आपला प्रवास योग्य दिशेने सुरू होणार नाही. अगदी खरंय. आणि जाता जाता एक अत्यंत खोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. दासबोधात एका जागी म्हटलंय, अंतःकरण म्हणजे जाणीव. म्हणजे आपले अस्तित्व, आपले अंतःकरण हे केवळ आपली जाणीव आहे, कॉन्शियसनेस आहे. जर आपले मन केवळ आपल्या जाणीवेचा आणि एकाग्रतेचा खेळ असेल तर आज आपण आपली ही अत्यंत मौल्यवान एकाग्रता, आपलं हे फोकस अत्यंत क्षुल्लक डिस्ट्रॅक्शन्सच्या आणि अल्गोरिदमच्या हाती सोपून नकळतपणे आपला स्वतःचं अस्तित्व पुसून टाकत तर नाही आहोत ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, अतिशय गंभीरपणे विचार करण्यासारखी.